तर असेल की तिचा डोळा पण मोठा दिसायला म्हणजे ही साईड लिफ्ट झाली. आपण थोडंसं हायलाइट केलं की साईड लिफ्ट झालेली. आपण तिकडे पण तसं करून घेणार आहे. आणि प्रोडक्ट खूप थोडे वापरायचे कारण की परत ब्लेंडिंगला वेळ जातो, पॅचेस पण येतात आणि नवीन नवीन असे कधी संपायचं पाहिजे असं पण होतं आपल्याला. पटपट भरपूर तसं करायचं थोडं थोडं खावायचं. त्याच्या ऑलमोस्ट 2 वर्ष वगैरे हे असते. 3 वर्षाचं 1 वर्ष एक्सटेंडेड आहे सगळ्याच्या. हल्ली काय काय जणींना ऑफिसमध्ये रोज मेकअप करावा लागतो. मग त्यांना असं वाटतं की रोज मेकअप केला तर माझी स्किन खराब होईल का. हा खूप आणि आपल्या लहानपणापासून असे संस्कार आहेत की मेकअप करायचा नाही, रोज करायचं, स्किन खराब होते वगैरे. मेकअपने स्किन खराब होत नाही, तुम्ही मेकअप नीट रिमूव्ह करत नाही म्हणून स्किन खराब होते. हा डेलीसाठी मी आता असं नाही असं गप्पा मारत मेकअप करत. हा हा ज्यांच्याकडे ज्यांचे डार्क सर्कल आहेत तर त्याचं सगळ्यात कारण म्हणजे आता कसं आहे जरा मुश्किल आहे जाणं कारण की आपण मोबाईलवरती असतो सारखंच असतो ना आणि दिवसभर मुलांच्या हातात मोबाईल असतो, रात्री आपण घेऊन बसतो ओके नाही. म्हणून मग ते थोडंसं जरा ते पाळावं लागेल पद्धत. तुम्हाला मी होम केअर सांगेलच तुम्हाला. हे सांगणार हे झालं ना की शेवटी आपण हा ठेवलाय क्वेश्चन आन्सर तर तेव्हा विचारा. म्हणजे ही करताना विचारू नका, ते डिस्टर्ब होईल, लिंक अशी तुटू शकते कदाचित. पण सगळं झाल्यावर तुम्हाला जे काही शंका असतील आज सगळ्या विचारून घ्या तुम्ही. दिसते का पाठीमागं बस पुढे पैसे नाही येतं आहे ना बस आता तुम्ही बघितलं असेल डोळे इथं बघा प्रोडक्ट जमा झाले कारण की मी काय केलंय एकावर एक लेअर दिले तर त्याला फिक्स केलं नाही. हे मी फिक्स करायला पाहिजे होतं. हे आपण जे आपली लूज पावडर मिळते ना त्यांनी हे लॉक करून घ्यायचं म्हणजे ते जे माझं झालं होतं ते प्रॉब्लेम तो होत नाही, ड्राय होतं. आपला कॉम्पॅक्ट पावडर किंवा लूज पावडर आहे ती मेकअप लॉक करायचं काम करतं. म्हणजे जे तुमचे ऑइल आहे ॲटलीस्ट म्हणजे 3 तासाचं लाईफ असतं मेकअपचं. त्याच्यानंतर मग आपला हळूहळू तो फुटायला लागतो, ऑइल बाहेर यायला लागतं आणि काळा पडायला लागतं, डल व्हायला लागतं. असं वाटतं की मेकअप नसता केला तर बरं झालं असतं. तर ते काय होतं की तुम्ही व्यवस्थित मेकअप लॉक नाही केला. पहिली गोष्ट तुम्ही मॉइश्चरायझर चुकीचा वापरलाय, ऑइल बेस वापरलाय आणि तुम्ही चेहरा व्यवस्थित क्लीन न करता मेकअप केलाय. आणि तिसरी गोष्ट तुम्ही व्यवस्थित तो लॉक केला नाही. लूज पावडरनी पण लॉक करायचा आणि कॉम्पॅक्टनी पण करायचा. एवढे सगळं आपल्याला जमत नाही ना, आपण प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट हायर करतो. एवढे सगळे प्रोडक्ट घ्यायला जमतं का? आणि जरी घेतले तर करतो का आपण? असं वाटतं की जाऊ आयतच बोलत तरी पण करा. आता एवढी मेहनत त्यांनी एवढा छान कार्यक्रम अरेंज केलाय की तुम्हाला म्हणजे पुढे गेलो पटकन कोणी अवेलेबल नाहीये आणि आपल्याला आवरून जायचंय तर आपल्याला माहिती पाहिजे की बेसिक आपण कसं करून जाऊ शकतोय. पावडर पण खूप आहे म्हणून खूप नाही घ्यायची. त्या टोपणातली तिथे एकदम थोडं प्रोडक्ट घ्यायचं. जेवढं तुम्ही जास्त प्रोडक्ट घ्याल तेवढं तुमचा मेकअप पॅची होईल. आता बघितलं तर लाईन नाही आला मी कारण की लॉक केला मेकअप. ठीक आहे, इथंपर्यंत काय आलं तुम्हाला मी कसं केलं ते बेसिक तुमचा कन्सेप्ट क्लिअर झाला. आता आपण आय मेकअप करूया. आय मेकअप पहिल्यांदा आय मेकअप करू. आज आपल्यासाठी या मॉडेल म्हणून लाभल्यात तर छान त्यांचा फोटोशूट होऊन जाईल. त्यामुळे मी 3D मेकअप करते. ते एवढं डीपमध्ये नाही शिकवत, मला बेसिकच सांगणार आहे. 3D मेकअप करते त्यामुळे मी पहिला आय मेकअप करून दिले त्यांचे. आणि एक असं होतं की आपल्या साड्यांच्या कलरात बघा भडक असतात म्हणजे ट्रॅडिशनल कलर असतात. जांभळे, निळे किंवा असं ऑरेंज, लाल, गुलाबी, हिरवे सगळे डार्क कलर असतात सिल्कमधले. तर आपण तशाच कलरची वापरायची काय शाडो कसं दिसेल ते डाऊन दिसतं ना तसंच नाही वापरायचं.
तर आपण तुम्हाला नाही समजत आहे की मी कुठला कलर वापरू वगैरे, आपल्याला एवढं डीपमध्ये ते शिकावं लागेल कलर थेरी. तर कलर व्हील शिकावं लागेल. त्याच्यापेक्षा मी तर तुम्हाला सोपं सांगते की तुम्ही कुठलाही मरून कलर किंवा चॉकलेट जसं थोडंसं किंवा कॉफी कलर वगैरे त्यांनी तुमचा आय मेकअप करा, तो सगळ्यावरती सूट होतो.